Yes, Umesh, we are already 30 people, Sir. so we can start, I think. Sir, sure, sir. Thank you, sir. So, very good morning, respected sir, and all my colleagues over here. So, आज आपण प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट SC आणि ST शॉर्ट फॉर्म मध्ये आपण साध्या भाषेमध्ये त्याला अट्रॉसिटीज ऍक्ट असं म्हणतो. 1989चा हा कायदा आहे आणि हा कायदा आणण्यामागे एक उद्देश असा आहे की जी आपल्याकडे जुन्या काळापासून जे कास्टिसिझम आहे किंवा काही लोकांविरुद्ध जे अन्याय होत आहे तर तो अन्याय थांबवण्यासाठी आणि जे शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईबचे जे मेंबर्स आहेत तर त्यांना एम्पॉवर करण्यासाठी एक टूल शासनाने दिलेला आहे. तर ह्या कायद्याला आपण अट्रॉसिटीज ऍक्ट म्हणून म्हणूया. तर आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण हा कायदा कशासाठी आला, ह्याच्या आधी काय होतं, माझ्या जे अमेंडमेंट झाले ते काही सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे डिसिजन्स आहेत ते, आणि शेवटचा जो रिसेंट अमेंडमेंट झाला होता तो. तर अशा प्रकारे आज स्कीम ऑफ प्रेझेंटेशन आहे. पण सर्वात पहिलं आपण जी आपली घटना आहे, संविधान आहे, त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया, कारण की त्याचा बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे या कायद्याचा स्पेसिफिक उद्देश त्याबाबत. तर जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणतो तर त्याच्यामध्ये प्रिएम्बल म्हणून एक समरी आहे. तर ते आपण सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, कारण की त्याच्यामध्ये हा कॉन्स्टिट्यूशन हा संविधान कोणासाठी आहे, त्यामागे बनवण्याचा उद्देश काय आहे, आणि यातून जे आहे सामान्य लोकांना कुठकुठले राईट्स किंवा कुठकुठले हक्क या घटनेद्वारा देण्यात आले आहे ते विशद केलेलं आहे. तर प्रिएम्बल मध्ये पूर्ण प्रिएम्बल न बघता फक्त जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, लिबर्टी ऑफ थॉट म्हणजे फ्रीडम असायला पाहिजे, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्कशिप, कुठल्याही जे आपलं धार्मिक मान्यता असतील त्या धार्मिक मान्यता किंवा आपल्या ट्रेडिशनल मान्यतानुसार आपण वागू शकतात. या कायद्याच्या अनुषंगाने इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटी अँड टू प्रमोट अमंग देम ऑल. तर कुठलाही भेदभाव न करता, जाती, धर्म, पंथ, संप्रदाय कुठलाही भेदभाव न करता सर्वांना एक समानता भेटली पाहिजे, आणि ती समानता सर्व क्षेत्रात असणं आवश्यक आहे. आणि तिसरा फ्रॅटर्निटी म्हणजे हिंदीमध्ये आपण भाईचारा म्हणतो की ब्रदरहुड इंग्लिशमध्ये, आणि हिंदीमध्ये भाईचारा. तर आपण इंडियन सिटीजन्स असल्यामुळे सगळं तर एक प्रकारचं बॉन्डिंग आहे. तर ते बॉन्डिंग या पर्टिक्युलर प्रोव्हिजनने स्ट्रेंथन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आजच्या दृष्टीने इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटी म्हणजे जाती धर्माचं काहीही हे नसून फक्त आपण इंडियन सिटीजन्स आहोत. तर या वरती ह्याचा भर आहे. आणि प्रिएम्बल जे आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की इट इज अ सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि त्याला अमेंड आता करणं किंवा पूर्णपणे त्याला हे रिजेक्ट करणं ते शक्य नाही आहे, आणि की ते आता बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन झालेलं आहे. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आणि एक आहे की हे सगळे जे पण कायदे आहेत ते कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिसवरतीच येतात. तर कॉन्स्टिट्यूशन जेव्हा पण वेळ असेल तेव्हा आपण जरूर वाचा, स्पेशली फंडामेंटल राईट्स जो पार्ट 3 आहे तो, आणि पार्ट 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, हे सर्व महत्वाचे भाग आहेत. तर या संविधानामध्ये जी आपली जुनी जाती आणि वर्णव्यवस्था होती त्यामध्ये काही लोकांवरती खूप अन्याय झाला, खूप एक्सप्लॉयटेशन झालं, आणि ते स्वतंत्र भारतात होऊ नये त्याच्याकरता घटनेमध्येच तरतुदी दिली आहेत. नाव हे जे आहे आर्टिकल 14 ते आर्टिकल 25, तर हे फंडामेंटल राईट्स अंतर्गत येतात. सो फंडामेंटल राईट्स काय आहेत, दे आर गॅरंटीड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया टू इट्स सिटीजन. तर ते पॉलिटिकल राईट्स आहेत, आणि हे जे आहे कुठलंही शासन आपल्याशी घेऊ शकत नाही. इट कॅनॉट बी स्नॅच्ड अवे एक्सेप्ट इन केसेस ऑफ इमर्जन्सी. सो
हे एक इंग्लिशमध्ये म्हणतो सॅक्रोसायंट राईट्स आहेत. आणि डेमोक्रेसीचं जे फाउंडेशन स्टोन आहे ते या राईट्समुळे आहेत, फंडामेंटल राईट्स, आर्टिकल 13 टू आर्टिकल 38. त्याच्यामधले घटनेने काही SC ST समाजासाठी प्रोव्हिजन्स केले आहेत, ते आपण बघूया. सर्वात महत्वाचं आहे आर्टिकल 14, इक्वॅलिटी बिफोर लॉ, म्हणजे कायद्यासमोर सर्व आपण समान आहेत. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल स्टेटस बिफोर लॉ, असं त्या आर्टिकलची भाषा आहे. 15, आर्टिकल 15 काय म्हणतं की कुठल्याही धर्म, संप्रदाय, जात किंवा जेंडर किंवा प्लेस ऑफ बर्थ वरती आपण कोणालाही डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. तर जेव्हाही शासन कुठला कायदा बनवतो तर हे ते ध्यानात ठेवतो की हे कुठल्या जाती, धर्म, संप्रदायाच्या विरुद्ध तर नाहीये. आर्टिकल 16, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. तर जिकडे पण शासकीय नोकऱ्या आहेत तर सर्वांना समान अधिकार भेटायला पाहिजे, सर्वांना एक कॉमन कॉम्पिटिशन, एक कॉमन बॉटम लेवल असायला पाहिजे, जेणेकरून ते कम्पीट करू शकतात. त्याच्यानंतर आर्टिकल 25, कुठलाही धार्मिक मान्यता असलो, कोणाचाही धर्म आहे तर त्यांना ते धर्म अवलंब करण्यासाठी किंवा त्याच्या अंतर्गत जेही प्रॅक्टिसेस असतात ते बाळगण्यासाठी जे आहे कोणीही मना करू शकत नाही. तर संविधानाने हे फ्रीडम आपल्याला दिलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर हे प्रेसिडेन्शियल ऑर्डर एक आहे 1950चं, तर त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टच्या मेंबर्सना स्पेशल प्रोटेक्शन दिलेलं आहे. सो हे सगळं कशासाठी? इक्वॅलिटी ऑफ स्टेटस आणि आपल्याला एक सोशल वेलफेअर. जोपर्यंत एक चांगला समाज, एक समाज जिकडे सर्वांना समान अधिकार आहे, जोपर्यंत तो बनत नाही तोपर्यंत राष्ट्र बनणार नाही, राष्ट्र निर्माण होणार नाही. तर जे कॉन्स्टिट्यूशन मेकर्स होते त्यांच्या मनात ही भावना होती की समाजामध्ये जी विषमता आहे, जे कास्टिसिझम आहे किंवा कम्युनिझम आहे, ते आपण संविधान सर्व प्रोव्हिजन. पण फ्रेंड्स एक नेहमी लक्षात ठेवा की फंडामेंटल राईट्स जे आहेत ते ऍब्सोल्यूट नाही आहेत. त्याच्यासाठी रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स म्हणून एक टर्म यूज केली आहे. तर कुठलेही फंडामेंटल राईट्स जे आहे संपूर्ण नसून त्याला काही प्रतिबंध आहेत आणि त्या प्रतिबंधा अंतर्गत आपण हे फंडामेंटल राईट्स एन्जॉय करू शकतो. ठीक आहे, तर हे कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन्स आहेत. मग त्याच्यानंतर पॉलिटिकल प्रिव्हिलेजेस देखील SC आणि STच्या लोकांना, कारण की सोशो इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट तर ठीक आहे, त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये येतं, पण त्यांचं पॉलिटिकल एम्पॉवरमेंट कसं करावं? एकदा पॉलिटिकल एम्पॉवरमेंट झालं तर मग ते जे आहे वेगवेगळ्या स्तरावरती, पंचायत राज असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा डायरेक्टली मेंबर ऑफ द पार्लिमेंट असो, तर ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि आपले मत त्याच्यामध्ये मांडू शकतात आणि त्याच्यातून त्यांचं सबळीकरण, एम्पॉवरमेंट होऊ शकतो. तर या दृष्टिकोनाने घटनेमध्ये या आर्टिकल्स टाकण्यात आलेले आहे. सो आर्टिकल 330, तर हाऊस ऑफ द पीपल म्हणजे लोकसभामध्ये रिझर्वेशन दिलेलं आहे. 332 मध्ये जे राज्याच्या विधानसभा आहे त्याच्यामध्ये रिझर्वेशनचा हक्क दिलेला आहे. मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये रिझर्वेशनचा आहे. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं संनियंत्रण करण्यासाठी आणि जे संविधानाची मूळ भावना आहे SC आणि ST लोकांचे हक्क डावलले जाणार नाही, तर त्याच्याकरता एक मॉनिटरिंग एजन्सी विथ कॉन्स्टिट्युशनल स्टेटस, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. आता ही आर्टिकल 338 अंतर्गत होती, पण आता ही वेगळी झाली आहे. म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट ही वेगळी झाली आहे आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स ही आता वेगळी झाली. दोन वेगवेगळ्या संघटना झाल्या आहेत. आधी हे एकत्र होते. ऍडिशनल एक माहिती आपल्यासाठी सांगतो, जे OBC आहेत त्यांच्यासाठी ही संविधानाने तरतूद केली आहे आणि त्यांच्यासाठी एक नॅशनल कमिशन बनवण्यात आलंय. त्याला नुकतंच एक 2-3 वर्षापूर्वी कॉन्स्टिट्युशनल स्टेटस, संविधानिक दर्जा, आधी तो स्टॅच्युटरी होता पण संविधानिक दर्जा नॅशनल कमिशन फॉर OBC ह्याला 2-3 वर्षापूर्वी देण्यात
आलेलं आहे. सो एकंदरीत जे SC आणि ST समाजाचे हित आहेत तर त्यांना सांभाळण्यासाठी आणि त्यांना एक एनेबलिंग प्रोव्हिजन जे आपण म्हणतो तर ते करण्यासाठी हे संविधानामध्ये आपल्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर ह्याचं एक जिस्ट बनवून आपण इकडे आपल्या माहितीसाठी हे केलेलं आहे. तर अॅट्रॉसिटीज ऍक्टच्या आधी हे सगळं बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे. तर हे तर संविधानिक प्रोव्हिजन्स आहेत, पण ह्याला धर्तीवरती आणण्यासाठी आपल्याला कायदा बनवावा लागतो. तर कायदा कुठले बनले आहेत या अनुषंगाने तर सर्वात पहिला जो कायदा बनलेला आहे तो अनटचेबिलिटी. पूर्वी काळापासून जे अस्पृश्यता म्हणून एक जो अभिशाप आहे आपल्या समाजाला तो होता. तर त्याला स्वतंत्र भारतात कुठलंही स्थान देऊ नये या हेतूने हा पर्टिक्युलर कायदा आणला होता, अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट. त्याच्यामध्ये काही गॅप्स दिसले, काही कमतरता दिसली, मग त्या म्हणून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1976 मध्ये आणलं गेलं. हे तर आहेत स्पेशल ऍक्ट, पण IPC मध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. पण एकंदरीत असं लक्षात आलं की ह्या सर्व ज्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदी SC आणि ST समाजांचं जे हित आहे त्यांना जे प्रोटेक्शन हवं आहे तर ते प्रोटेक्शन देण्यामध्ये असमर्थ आहेत. तर एक अभ्यास करण्यात आला आणि त्या अभ्यासाच्या फलश्रुती म्हणून शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट 1989 हे अंमलात आणण्यात आलं. कारण की काय की हे IPC मध्ये प्रोव्हिजन्स असले किंवा हे दोन ऍक्ट 1955 आणि 1976 जरी असले तरी जे अन्याय होत होता SC आणि ST समाजाविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचा ते थांबत नव्हतं आणि त्याला आळा योग्य रीतीने बसत नव्हता. त्याच्याकरता हा एक स्पेशल ऍक्ट आणण्यात आला, अॅट्रॉसिटीज ऍक्ट शॉर्ट फॉर्म मध्ये. तर आतापर्यंत कुठले रूल्स किंवा अमेंडमेंट झाल्या त्याच्या बाबत की आपण बघूया. हे फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे. तर सर्वात पहिला 1989 चा कायदा आला, मग 1989 मध्येच त्याचं अमेंडमेंट झालं. मग 6 वर्षानंतर पहिल्यांदा आपण बघू शकतो इकडे त्याचे रूल्स आले 6 वर्षानंतर. मग परत अमेंडमेंट्स 2013, 14, 15 आणि रिसेंट 2018चा. तर ह्या कायद्यामध्ये वेळेच्या जो गरज असते त्याप्रमाणे खूप सारे अमेंडमेंट्स करण्यात आलेले आहेत. आणि लेटेस्ट अमेंडमेंट जो आहे जो आपण पुढे आज आपण बघणार आहोत तो आहे 2018चा अमेंडमेंट. या दरम्यान डिफरंट कोर्टचे जजमेंट्सही आले होते. तर त्या कोर्ट्सच्या जजमेंटच्या अनुसार हे अमेंडमेंट्स करण्यात आलेले आहेत. सो त्याची जेव्हा आपण समरी पाहतो तर हा पूर्ण ऍक्ट जो आहे त्याचे 3 मेन केंद्रबिंदू आहेत. अॅट्रॉसिटीज म्हणजे काय, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की प्रत्येक राज्यामध्ये अशी व्यवस्था व्हायला पाहिजे की सेशन्स कोर्ट जे आहे डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये सेशन्स कोर्ट असतो. तर तो जो सेशन्स कोर्ट आहे तो आपण स्पेशल कोर्ट, कारण की कायद्याच्या अंतर्गत तरतुदी आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये अॅट्रॉसिटीज ऍक्टच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्पेशल कोर्ट्स करण्याची तरतूद आहे. सो हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक जिल्ह्यात आपण सेशन्स कोर्ट जे आहेत अॅट्रॉसिटीज चा गुन्हा बघण्यासाठी ते कसं डेझिग्नेट करू शकतो. तिसरा काही बघा आपला समाज जो आहे तो डायव्हर्स समाज आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॉल्ट लाईन्स म्हणतो आपण. तर वेगवेगळ्या विभाजनकारक प्रवृत्ती आहे, कास्टिसिझम आहे, कम्युनलिझम आहे किंवा प्रांतवाद आहे, रिजनलिझम आहे. आणि इव्हन ह्याच्या अंतर्गत वेगवेगळे वेगवेगळे सबग्रुप्स पण आहेत, क्लॅशेस करतात. तर जे आपण म्हणतो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डायव्हर्सिटी ते पूर्ण आपल्या समाजात आहे, पण काही भागात ही जास्त प्रमाणे आहे. तर तिकडे असं क्राईम रेकॉर्ड्सचा जो अवलोकन केल्यावरती असं लक्षात आलं की काही राज्यामध्ये काही असे भाग आहेत की जिकडे अॅट्रॉसिटीजचं प्रमाण खूप जास्त आहे.
तर असे अॅट्रॉसिटीज चे जास्त क्राईम रेट असलेले क्षेत्र हे चिन्हित करायचे आहे आणि त्याच्याकरता स्पेशल ऑफिसर्स अपॉइंट करून ते हे बघतील की या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये अॅट्रॉसिटीज आपण कसं कमी करू शकतो आणि जे अपराधी आहेत त्या अपराधींना आपण योग्य ते सजा कसं योग्य ते पनिशमेंट कसं देऊ शकतो. तर हे 3 महत्वाचे बिंदू आहेत या पूर्ण ऍक्ट मध्ये. जेव्हा आपण डिटेल प्रोव्हिजन बघतो तर हा कायदा परत एक फिल द ब्लँक क्वेश्चन 11 सप्टेंबर 1989 या मध्ये हा ह्याच्यामध्ये आलेला आहे इन इफेक्ट. ओके जस्ट. आणि ह्या ऍक्टचा मेन उद्देश जो आहे तो आहे प्रिव्हेंट कमिशन ऑफ ऑफेन्सेस अगेन्स्ट मेंबर्स ऑफ शेड्यूल्ड ट्राइब्स आणि त्याच्यासाठी स्पेशल कोर्ट्स बनवणे. आणि या अॅट्रॉसिटीजमुळे जे लोक याच्यामुळे त्यांचं नुकसान झालंय तर त्यांना कसं आपण नुकसान भरपाई किंवा रिहॅबिलिटेशन करू शकतो. तर या ऑब्जेक्टिव्ह च्या अनुसार हा कायदा 11 सप्टेंबर 1989 ला अंमलात आलेला आहे. सो सेक्शन 3 आपण पनिशमेंट कडे जाऊया. पनिशमेंट जे आहे 2 ह्याच्यामध्ये सेक्शन 3(1) कलम 3(1) आणि कलम 3(2). सो सेक्शन 3(1) मध्ये काय म्हटलंय, पनिशमेंट मिनिमम 6 महिने आणि मॅक्सिमम 5 वर्ष. हे एक अजून परत 1 किंवा 2 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो की पनिशमेंट अंडर अॅट्रॉसिटीज ऍक्ट. तर सेक्शन 3(1) आणि सेक्शन 3(2) हे आपण लक्षात ठेवा. आणि महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये पनिशमेंट तर आहे आणि अँड विथ फाईन, त्याला दंडही भरावा लागेल, ऑप्शनल नाहीये. जसं दुसऱ्या काही कायद्यामध्ये बघितलं अँड ऑब्लिक ऑर करतात, पण या ठिकाणी त्यांनी अँड म्हणजे जबर पनिशमेंट व्हावे. आणि त्याचा उद्देश हे आहे की पुढे अशा ज्या असामाजिक तत्व आहेत तर ते अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये लिप्त होऊ नये, तर त्यांना एक डेटरंट व्हॅल्यू म्हणून हा ऍक्ट मध्ये हे तरतूद केली आहे. तर कलम 3(1) काय म्हणतं की SC ST व्यतिरिक्त कुठलाही म्हणजे कुठलाही व्यक्ती म्हणजे इन्क्लुडिंग ओबीसी, इन्क्लुडिंग बॅकवर्ड क्लासेस, इन्क्लुडिंग ओपन कॅटेगरी, तर ज्यांनी ह्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज केल्या तर त्या ऍक्टिव्हिटीज डिफाईन केलेले आहेत. ठीक आहे. तर कुठकुठल्या ऍक्टिव्हिटीज की कुठल्याही SC किंवा ST मेंबरना जबरन कुठलाही अनावश्यक वस्तू प्यायला किंवा खायला लावणं, त्याला हाणामारी करणं किंवा वेस्ट मटेरियल त्यांच्या घरासमोर टाकणं किंवा 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 त्यांचे कपड्यांवरती आघात करणं किंवा पेंटिंग करणं. तर ह्या सगळ्या ह्या 3 बाबी पुढे आपण बघूया. तर ह्या कुठल्याही जे ऍक्ट केलं नॉन SC नॉन ST मेंबरने तर त्यांना कमीत कमीत 6 महिने आणि मॅक्सिमम 5 वर्ष पनिशमेंट आहे विथ फाईन. तर हे 3 ऍक्ट झाले. तर पुढे की जबरन त्याच्या शेतीवरती कब्जा करणं आणि मग ते शेतीमध्ये नांगरती करणं किंवा त्या शेतीवरून किंवा त्या जलस्रोतावरून त्यांना जबरदस्ती हाकलून लावणं किंवा त्यांना बेगर, आता स्वतंत्रतेची पूर्वी बेगर म्हणून एक परंपरा होती. बेगर म्हणजे फोर्स्ड लेबर. तर ही परंपरा काय होती की जे गरीब लोक सावकारातून किंवा जे धनी व्यक्ती होते त्यांच्याकडून उसनं घ्यायचे, तर त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला जोपर्यंत हा कर्ज प्लस व्याज पटत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे बॉन्डेड लेबर म्हणजे मजूर म्हणून काम करावं लागतं. आणि त्याच्यासाठी त्यांना काही विशेष नाही, विशेष रेन्युमरेशन किंवा काही वेजेस नाही, फक्त त्यांना काही अन्न देण्यात येत होतं. तर कंपल्सरी लेबर, आणि हे फक्त एक पिढीसाठी नाही, पुढच्या केवढ्या पिढीसाठी. तर दिस वॉज अ टाइप ऑफ एक्स्ट्रीम एंड ऑफ एक्सप्लॉयटेशन. तर हे बंद करण्यासाठी या कलम 3(1) मध्ये ही तरतूद त्यांनी टाकली आहे. मग परत जर त्यांना कुठल्याही पार्टी बद्दल जर वोट करायचं आहे त्याच्यापासून थांबवलं किंवा त्यांना
वोटिंग राईट्स एक्सरसाइज करण्यापेक्षा जर मज्जाव केला हा, किंवा त्यांच्या विरुद्ध खोटी कंप्लेंट किंवा खोटं केस टाकलं की, किंवा कुठल्याही पब्लिक सर्वंट म्हणजे शासकीय सेवक आहे त्याला उलटी पुलटी माहिती देऊन त्याच्या विरुद्ध SC ST मेंबरच्या विरुद्ध कारवाई करावी लागली, तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज साठी कलम 3(1) अंतर्गत मिनिमम 6 महिने आणि मॅक्सिमम 5 वर्ष ही पनिशमेंट आहे. आणि माइंड यू हे सगळे जे ऑफेन्सेस आहेत ते नॉन बेलेबल आहे. म्हणजे एकदा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आपल्यावरती लागला तर बेल मिळणं खूप कठीण आहे, इवन इम्पॉसिबल आहे टू द एक्सटेंट, आणि इमिजिएट अटक या अंतर्गत होते. याचा मेन उद्देश आहे स्ट्रिंजंट प्रोव्हिजनचा हे उद्देश आहे की ही एक सामाजिक कुरीती आहे, सामाजिक बिमारी आहे, तर त्याला आपल्या समाज एक प्रोग्रेसिव्ह समाजामध्ये कास्टिझमसाठी कुठलाही वाव नाहीये. त्याकरता एवढे स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स या ऍक्ट मध्ये टाकण्यात आलेले आहे. पुढचे बघा, पुढचे अजून त्यांनी पॉइंट्स काही दिलेले आहे की पब्लिकमध्ये त्याला ह्युमिलिएट करणं, त्याचा अपमान करणं हाही याहीवरती गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, किंवा ज्या महिला आहेत तर महिलांची छेडखानी करणं ते आहे. मग हे एक्सप्लॉयटेशन वुमनचं, किंवा जे स्रोत आहे पाण्याचं तर त्यांना कंटॅमिनेट करणं, त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल टाकणं की जेणेकरून ते पिण्यायोग्य राहणार नाही. त्याच्यानंतर कुठलंही पब्लिकच्या ठिकाणी जाण्याशी त्यांना थांबवणं किंवा टेम्पल्सच्या आत जाण्याशी त्यांना थांबवणं. आपल्याला माहित असेल जुनी प्रथा होती की जे शूद्र समाजाचे किंवा SC ST समाजाचे लोक होते तर त्यांना टेम्पलमध्ये एंट्री बॅन होती, त्यांना सार्वजनिक स्थळावर जाण्याचा किंवा त्यांच्या वापरण्याचा खूप निर्बंध होता. तर हेच एक ऍक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये त्यांनी टाकलेली आहे. शेवटची ऍक्टिव्हिटी जी आहे की हेतुपुरस्पर आणि बळजबरीने त्यांना आपल्या राहत्या घरी किंवा राहत्या गावापासून बाहेर करणं. तर आपण बघू शकता की एक्झॉस्टिव्ह लिस्ट आहे, 3 स्लाइड्स आपण पाहिले, 3ही स्लाइड्स मध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स या कायद्यांतर्गत टाकले आहेत की विच कॉन्स्टिट्यूट्स अन ऑफेन्स अंडर प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट. कलम 3(1) आपण पाहिली, कलम 3(2) आपण बघूया. कलम 3(2) जी आहे ती आणखीन स्ट्रिंजंट आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोव्हिजन्स आहेत आणि त्याचे पनिशमेंट आहे. तर मॅक्सिमम पनिशमेंट लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा डेथ असू शकते. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे की हेतुपुरस्पर जर कुठल्याही SC ST मेंबरचा अटकाव केला किंवा त्यांच्या विरुद्ध खोटी कंप्लेंट किंवा खोटं केस टाकलं, सो त्याच्या अंतर्गत पनिशमेंट या कायद्याअंतर्गत विशद केलेली आहे. जर खोटी साक्ष दिली आणि जाणून बुजून दिली आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये जर सर्वात जे जसं 302 आहे तर त्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे डेथ ची पनिशमेंट आहे. तर या ठिकाणी जर SC ST मेंबरच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली तर या व्यक्तीला ज्यांनी खोटी साक्ष दिली आहे त्यालाही मृत्यूची शिक्षा होऊ शकते. किंवा जर खोटी शिक्षा दिली ज्याच्यामध्ये 6 वर्षाचं सजा किंवा पनिशमेंटचं प्रोव्हिजन आहे तर तिकडेही 6 months to 7 years चा पनिशमेंट त्या व्यक्तीला होऊ शकतो. त्याची प्रॉपर्टी जाणून बुजून जे आहे ते डॅमेज केली, त्याला नुकसान पोहोचवलं, अशा ठिकाणीही 7 वर्षापर्यंतची शिक्षा अँड फाईन आहे. बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये अँड फाईन आहे, तर फाईन देणं कंपल्शन आहे. ती फाईन किती असणार तर त्याचं अल्टिमेट डिसिजन जे आहे ते माननीय कोर्ट करेल. कुठली असली प्रॉपर्टीला नुकसान पोहोचवणं की जे त्यांच्या धार्मिक रित्यांचा भाग आहे, म्हणजे धार्मिक भावनाला जर आपण कुठल्याही प्रकारचं नुकसान पोहोचवणार आहात
तर त्याच्याकरता हा लाईफ इम्प्रिझनमेंट मध्ये जन्मठेप आणि फाईन ही पनिशमेंट आहे. आणि कुठल्याही गुन्हा ज्याच्यामध्ये 10 वर्ष किंवा जास्तचं प्रावधान आहे, सो त्याच्या अंतर्गत जन्मठेप आणि फाईन ही अशी पनिशमेंट होऊ शकते. तर सेक्शन 3(1) आपण पाहिलं आणि सेक्शन 3(2), तर हे दोन महत्वाचे सेक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये क्लिअरली डिफाईन केलेलं आहे की ऑफेन्स काय आहे आणि ऑफेन्सच्या अनुषंगाने कुठली पनिशमेंट होऊ शकते. पुढे आपण बघूया वेगवेगळे कलम. समजा कुठले जो पब्लिक सर्वंट या कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. जसं आपल्याला माहित असेल की प्रत्येक ऑफिसला एक SC/ST सेल किंवा सर्कल लेवलवरती एक SC/ST सेल बनवणं आवश्यक आहे. तर समजा हे SC/ST सेल बनवलं नाही किंवा कुठलीही SC/ST मेंबरची कंप्लेंट आली, त्यावरती योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही, तर अशा वेळी त्या पर्टिक्युलर शासकीय कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी यांनी आपली जबाबदारी पूर्णचा निर्वहन चांगल्या प्रकारे केलेलं नाहीये, तर त्याचीही या अंतर्गत कॉग्निशन्स घेऊन शिक्षा प्रस्तावित केली आहे 6 months to 1 year. समजा एकदा त्या व्यक्तीला पनिशमेंट झाली पण परत त्यांनी काही ना काहीतरी ऑफेन्स केलं, तर त्याच्यासाठी एनहान्स पनिशमेंट आहे, जास्तच त्याच्यामध्ये शिक्षा आहे, ऑलमोस्ट डबल, कलम 5 अंतर्गत. मग कलम 10 काय म्हणतं आहे की कुठलाही व्यक्ती असेल जो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, परत तो अशा प्रकारे ऑफेन्सेस मध्ये गुन्ह्यामध्ये लिप्त असण्याचे निर्देशनास आलेले आहे, तर त्या व्यक्तीला तडीपार करण्याची प्रोव्हिजन आहे याच्यामध्ये कलम 10 अंतर्गत. ठीक आहे, हाही एक इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून हा व्यक्ती जो आहे तो समाजाचं वातावरण दूषित करू शकणार नाही, तर त्याला तडीपार करून टाकायचं. आता हे दोन महत्वाचे कलम आहेत, सेक्शन 14 आणि सेक्शन 15. तर सेक्शन 14 कलम 14 काय म्हणते, स्पेशल कोर्ट्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ऍक्टची अंमलबजावणी करतात आणि ह्या ऍक्टचे खटला वेगळ्याने चालवण्याकरता स्पेशल कोर्ट्स, आणि स्पेशल कोर्ट्स कुठले असे सेशन कोर्ट्स ह्यांनाच कन्वर्ट करतील ते स्पेशल कोर्ट्स मध्ये. दुसरा मुद्दा 15 मध्ये, आणि हा खटला शासनाच्या बाजूने चालवण्याकरता स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर हेही नेमणं या कायद्यामध्ये बंधनकारक आहे. तर विशिष्ट सरकारी वकील मार्फत हा केस चालवला जाईल. आणि पुढे आपण अमेंडमेंट्स मध्ये पाहूया, तर ह्याची टाइम लिमिट ही ऍक्ट मध्ये देण्यात आलेली आहे, विथिन 2 months टाइमलाईन आहे. तर केस दाखल होण्यात पासून ते 2 महिन्याच्या अंदर ह्याचा न्याय निवाडा करणं बंधनकारक केलं आहे. सो हे दोन महत्वाचे प्रोव्हिजन्स 14 आणि 15 आहेत. एक फिल इन द ब्लँक्स किंवा 1-2 मार्काचा क्वेश्चन त्याच्यामध्ये येऊ शकतो. कलम 20 काय म्हणते, कलम 20 काय म्हणते आहे की हा जो ऍक्ट आहे तो कुठल्याही बाकीच्या ऍक्टला ओव्हरराईड करेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन पिनल कोड किंवा दुसरे ज्या फौजदारी गुन्ह्याचे जे कायदे आहेत, तर ते प्रोव्हिजन्स आणि ह्या प्रोव्हिजन्स मध्ये जर कुठला कधी क्लॅश झाला, तर अशा प्रसंगी या कायद्याच्या तरतुदी ह्यांना जे आहे त्याच्यावरती मानलं जाईल, ह्यांना गृहीत धरला जाईल. सो दिस ऍक्ट हॅज ओव्हररायडिंग पॉवर्स. त्याला अशा ऍक्ट्सना आपण स्पेशल ऍक्ट्स म्हणतो. तर स्पेशल ऍक्ट हे नेहमी लक्षात ठेवा, स्पेशल ऍक्ट जे आहे ते जनरल ऍक्टला नेहमी ओव्हररूल करतं. दुसरा मुद्दा, जिकडे स्पेशल ऍक्ट मध्ये काही गॅप्स आहेत, काही प्रोव्हिजन्स नाही आहेत, तर तिकडे जनरल ऍक्टच्या प्रोव्हिजन आपण वापरू शकतो. ठीक आहे, दोन महत्वाचे कॉन्सेप्च्युअल मुद्दे आहेत. स्पेशल ऍक्ट्स विल ऑलवेज ओव्हरराईड जनरल ऍक्ट्स. अँड सेकंड पॉइंट, वेर एव्हर देर आर गॅप्स इन स्पेशल ऍक्ट्स, तर जिकडे कन्फ्युजन आहे, तर अशा वेळी वी कॅन ऑलवेज यूज द प्रोव्हिजन्स ऑफ जनरल ऍक्ट इन दिस. आणि शेवटचा मुद्दा या ऍक्ट मध्ये पॉवर टू मेक रूल्स, तर हे जे रूल्स आहेत ते केंद्र शासन बनवू शकतो कलम 23 च्या अंतर्गत.
आता जेव्हा आपण रूल्स पाहतो, याचे रूल्स सर्वात पहिले 1995 ला आले, म्हणजे 6 वर्षाच्या नंतर. तर वेगवेगळे रूल्स आहेत, त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट रूल्स आहेत तेच मी आपल्याला इकडे दाखवतो आहे. खूप सारे रूल्स आहेत त्याच्यामध्ये, 17च्या वरती रूल्स आहेत, पण एवढे रूल्स बघण्याची आपल्याला वेळ नाही आणि जास्त गरजही नाही. जे इम्पॉर्टंट आहे ते आहेत. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि प्रिकॉशनरी मेजर्स शासनाला करायला पाहिजे. आणि इन्व्हेस्टिगेशन DYSP लेवल ऑफिसर मिनिमम असायला पाहिजे, म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, त्याच्या खालचा जसं PI किंवा SI झालं तर हे ह्या कायद्याचे गुन्ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाही. तर याचं मागचं कारण उद्देश हे आहे की हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असतात, सामाजिक विषमता वाढवणारे असतात. तर एक सिनियर लेवल ऑफिसर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं तर तो चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ऍक्ट कुठल्याही जो गुन्ह्याला तो लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत पोहोचू शकतो. 30 दिवसांच्या आत, फ्रेंड्स, 30 दिवसांच्या आतचं बंधन याच्यामध्ये केलं आहे. आपला जो इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट करून आणि DGP ला डायरेक्ट रिपोर्ट पाठवणं आवश्यक आहे. नियम क्रमांक 7.2 प्रोटेक्शन सेल, जे आपण म्हटलं ना SC/ST सेल, तेही याच्यामध्ये बंधन टाकलेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक पातळीवरती, म्हणजे स्टेट लेवलवरती, डिस्ट्रिक्ट लेवलवरती, तर ह्याच्यासाठी ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी एक नोडल ऑफिसर, केंद्रस्थ अधिकारी त्याच्यामध्ये नियुक्त करण्याची तरतूद आहे. आणि स्टेट लेवलवरती कमीत कमी सेक्रेटरीच्या दर्जाच्या आणि डिस्ट्रिक्ट लेवलवरती ADM, ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट दर्जाचा अधिकारी याच्यासाठी पाहिजे. समजा कुठला गुन्हा घडला तर त्याला इमिजिएट रिलीफ कसा देऊ शकतो त्याचंही याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि या पूर्ण कायद्याचं संनियंत्रण करण्यासाठी एक स्टेट लेवल कमिटी ही आहे, मॉनिटरिंग कमिटी आहे माननीय मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली. तेही ते मॉनिटरिंग बघणार आहे आणि वर्षातून 2 वेळा त्यांचं मीटिंग होणं आवश्यक आहे. इन द सेम वेन रूल 17 काय म्हणताय की जसं राज्य पातळीवरती एक कमिटी आहे तसंच जिल्हा पातळीवरती एक कमिटी आहे. तर त्या जिल्हा पातळीवरती जी कमिटी आहे ती कमिटी प्रत्येक 3 महिन्यात भेटेल आणि त्यांचे अध्यक्ष जे आहेत ते DM, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर असेल. तर अशा प्रकारे विस्तृतरित्या ह्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. सायलेंट फीचर्स ऑफ रूल्स. त्याच्यानंतर जे अमेंडमेंट झालेले आहेत त्याच्याकडे आपण थोडं लक्ष टाकूया. अमेंडमेंटची इम्पॉर्टंट आहे. 2015चा 13-14चे अमेंडमेंट आहे, पण त्याच्यामध्ये एवढे सिग्निफिकंट नाही जेवढे 2015 मध्ये आहे. सो 2015 मध्ये आता हे अमेंडमेंट करण्याची का गरज आहे की परिस्थिती अनुसार आणि वेळेनुसार गुन्ह्याचे स्वरूप बदलतात. तर त्या गुन्ह्याचे स्वरूप ला आळा घालण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये कायदेशीर तरतूद त्याच्या विरुद्ध करण्यासाठी चेंजेस करावे लागतात प्रत्येक कायद्यामध्ये. तर त्यांना आपण अमेंडमेंट्स म्हणतो आणि त्या अमेंडमेंट्स ही 2015 मध्ये करण्यात आलेले आहे. तर जे SC/ST महिला आहेत त्याच्या विरुद्ध जर एक्सप्लॉयटेशन झालं किंवा त्यांना देवदासी म्हणून टेम्पलमध्ये आधी देवदासी म्हणून प्रथा होती, तर ती देवदासी जी आहे तिला मॅरेज करण्यापासून प्रतिबंध होतो आणि त्याचं फक्त एवढं ड्युटी होती की पूर्ण आयुष्यभर ती त्या पर्टिक्युलर मंदिरामध्येच राहील आणि देवाची भक्ती करेल. तर अशा प्रकारचं एक विचित्र कस्टम आधी होतं. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी 2015 मध्ये त्यांनी हे तरतूद केलेली आहे. तर एक्सप्लॉयटेशन ऑफ SC/ST वुमन हे ह्याला आळा घालण्यासाठी प्रोव्हिजन टाकण्यात आलेली आहे. आणि नवीन गुन्हे त्याच्यामध्ये ऍड करण्यात आले, जसं चपलाची माळ टाकणे कुठल्याही SC/ST मेंबरला, किंवा जे वेस्ट मटेरियल आहे तर त्याला आपल्या डोक्यावरती ठेवून त्याला डिस्पोज करणे, किंवा कुठलेही जे मृत प्राणी आहे तर त्यांची चामडी काढण्यासाठी बाध्य करणे, हाही एक गुन्हा आहे. जातीवाचक शब्द पब्लिकमध्ये, माइंड पब्लिकमध्ये इकडे आहे, प्रायव्हेट मध्ये नाहीये. पब्लिकमध्ये जर आपण जातीवाचक शब्द हे केले ते, आणि SC/ST ज्या मेंबर्स आहेत त्यांना डिसरिस्पेक्ट करणे, डिसरिस्पेक्ट
आमचा हावभाव करणे किंवा त्या हिशोबाने काही आपले बयान करणे किंवा सोशो इकॉनॉमिक बॉयकॉटची धमकी देणे. सो ह्या नवीन ऑफेन्सेस त्याच्यामध्ये टाकण्यात आले आहे. आणि ह्याच्याशिवाय जर कुठल्या SC/ST मेंबरला सार्वजनिक ज्या जागा आहेत किंवा सार्वजनिक स्रोतांचा वापरासाठी किंवा मंदिरामध्ये जाण्यासाठी, जे की सर्व पब्लिकना उघडं आहे, किंवा कुठलंही एज्युकेशन किंवा हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जाण्यापासून थांबवण्याकरता जर कोणी हे अशा प्रकारचे कृत्य केले असतील तर त्यांना ही या कायद्याअंतर्गत अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत पनिशमेंट होऊ शकते. ठीक आहे. अजून महत्वाचे मुद्दे आहेत की जर जो संबंधित SC/ST मेंबर आहे ज्याच्या विरुद्ध हा गुन्हा घडलेला आहे आणि त्या गुन्हा घडणारा जो गुन्हेगार आहे त्याला त्या SC/ST मेंबरची जात जर माहिती असेल तर ते प्रिझम्पशन ऑफ ऑफेन्स आहे. तर कोर्ट हे प्रिझ्युम करणार की त्या व्यक्तीला ज्याच्या विरुद्ध गुन्हा घडला आहे त्याची जात माहिती होती आणि त्या अनुषंगाने ते कारवाई करतील. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पेशल कोर्ट्सही प्रोव्हिजन केलेलं आहे डिस्ट्रिक्ट लेवलवरती आणि त्याच्याकरता स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असंही आहे, त्याचीही त्याच्यामध्ये तरतूद आहे. परत हे जे गुन्हे आहेत ते सेन्सिटिव्ह नेचरचे असतात. तर ते सेन्सिटिव्ह नेचरचे गुन्हे असल्यामुळे कदाचित जे आय विटनेसेस आहेत, जे साक्ष आहेत, त्यांच्यावरती दबाव टाकू शकतात आणि त्यांचं साक्ष बदलण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. तर त्यांना पूर्ण प्रोटेक्शन देणं आवश्यक असल्यामुळे राज्याची किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जबाबदारी असेल की अशा व्यक्तींना की जे विटनेसेस आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं. सो हाही याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट टाकण्यात आले आहे. तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अमेंडमेंट आहे 2015चा. तर हे इम्पॉर्टंट पॉइंट्स त्याच्यामध्ये टाकलेत. विस्तृतरित्या जे आहे ते आपण त्या अमेंडमेंट मध्ये बघूया. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट केसकडे आपण आपलं लक्ष वेधतो. हा केस सुप्रीम कोर्टाचा केस आहे आणि सुभाष काशीनाथ महाजन चा केस आहे, लँडमार्क केस आहे. तर ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं भाष्य केलेलं आहे की प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट त्याचं मिसयूज होत आहे आणि या ऍक्टच्या मिसयूजने जे सामान्य नागरिक आहेत ज्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे, जे इनोसेंट आहेत, तर त्यांचा जो आहे त्यांच्या विरुद्ध अन्याय होतो आहे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी आहे की हा जो कायदा आहे तो पर्सनल दुश्मनी किंवा व्यक्तिगत हित साधण्याकरता याचा मिसयूज होतो आहे. तर या अनुषंगाने ह्याला चेक्स अँड बॅलन्सेस ठेवण्यासाठी त्यांनी एक पर्टिक्युलर गाईडलाईन्स इश्यू केलेले होते. आणि ते गाईडलाईन्स काय आहेत की रजिस्टर होण्याच्या आधी, तर ह्याच्या आधी पोझिशन काय होती की कुठलाही जर फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये गेली की SC/ST मेंबरने केली तर त्याच्यावरती डायरेक्ट FIR होती आणि डायरेक्ट अरेस्ट होती. तर अशा प्रकारची व्यवस्था आधी होती. पण या 2018च्या न्यायनिवाड्यामध्ये माननीय कोर्टाने हे म्हटलं आहे की FIR करण्याच्या आधी ती FIR बरोबर आहे की नाही किंवा कुठल्याही हेतू परस्पर तर केली नाहीये, तर करेक्टनेस ऑफ द FIR शुड बी असर्टन. त्याच्यासाठी PE आपण म्हणतो प्रिलिमिनरी एन्क्वायरी. तर प्रिलिमिनरी एन्क्वायरी DSP रँक ऑफिसरनी करायला पाहिजे की याच्यामध्ये काय तथ्य आहेत की नाही किंवा असंच फक्त त्रास देण्यासाठी हे केलेलं आहे. हा एक मुद्दा होता. त्याच्यात मोठा जजमेंट आहे हा, पण आपण फक्त इम्पॉर्टंट पॉइंट्स बघूया. सेकंड मुद्दा, अँटिसिपेटरी बेल. तर फ्रेंड्स, जनरली अॅट्रॉसिटीज ऍक्ट मध्ये अँटिसिपेटरी बेल भेटत नाही.
ठीक आहे. पण सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की जोपर्यंत प्रायमफेसी म्हणजे प्रथमदर्शनीय जर कुठलाही केस बनत नाहीये संबंधित व्यक्तीवरती, तर त्याला अँटिसिपेटरी बेल आपण देऊ शकता. तर एकदा काय आहे बघा, ह्या कायद्याचा डेटरंट व्हॅल्यू काय आहे की आपल्या तुरंत FIR होते आणि तुरंत जे आहे ते अरेस्ट होते. तर अरेस्टला सर्वजण घाबरतात, कारण की एक हेही आहे समाजामध्ये की या व्यक्तीला अरेस्ट झाला तर सोशल स्टेटस ही अफेक्ट होतो. तर ती एक डेटरंट व्हॅल्यू होती. जेव्हा हे अँटिसिपेटरी बेल चं भाष्य करण्यात आलेलं, पहिल्यांदा भाष्य करण्यात आलेलं आहे, तर याविरुद्ध ही खूप हे प्रोटेस्ट झाले. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा, जेही शासकीय कर्मचारी आहेत किंवा शासकीय अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध जर कुठल्या SC ST मेंबरनी जर कंप्लेंट केली, तर जे अपॉइंटिंग अथॉरिटी आहेत, जे नियुक्ती प्राधिकारी आहेत, त्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हे FIR त्यांच्यावरती नोंद करू शकत नाही पोलीस. तर हे 3 महत्वाच्या बाबी आहेत ज्या या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सांगण्यात आलेले आहे. पण तिसऱ्या मुद्द्यावरती त्यांनी कुठल्याही सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घ्यायला किती वेळ, मॅक्सिमम टाइम लिमिट त्याच्यामध्ये टाकली नव्हती. तर जेव्हा हा जजमेंट पब्लिकमध्ये आला तर निश्चितपणे याच्या विरुद्ध प्रोटेस्ट झाले आणि खूप साऱ्या संघटनांनी आपलं निवेदन दिलं आणि त्या निवेदनच्या अनुषंगाने एक अमेंडमेंट सदनामध्ये पारित झाला पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये. तर त्या अमेंडमेंट जे आहे 17 ऑगस्ट 2018 हा अमेंडमेंट इन फोर्स झाला. आणि ह्याचा मेन उद्देश हा होता की जो सुप्रीम कोर्टाने सुभाष काशीनाथ महाजन जजमेंट मध्ये दिलेला आहे त्याला निगेट करणं. तर काय याच्यामध्ये तरतुदी आहेत बघा, कलम 18A मध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की प्रिलिमिनरी इन्क्वायरीची काहीही गरज नाही आहे. पहिला मुद्दा म्हणजे कुठली कंप्लेंट आली तर आपल्याला FIR करणंच आहे. याच्यामध्ये एक दुसरा अँगल आपल्याला सांगतो, सुप्रीम कोर्टचे वेगवेगळे जजमेंट्स आहेत, तर त्या जजमेंट्स मध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलंय की कंप्लेंट जर आली तर ती आपण FIR म्हणून करा. इन्व्हेस्टिगेशनचा भाग वेगळा, पण FIR जी आहे हे मूलभूत अधिकार आहे. तर त्याच दृष्टीने इन द विजडम ऑफ पार्लमेंट हे केलंय की जे इन्क्वायरी वगैरे जे आहे ते आपण नंतर करत बसा, पण ऍटलिस्ट आपण FIR तरी करा, त्या गुन्ह्याचा कॉग्निसन्स घ्या. दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये 18AB मध्ये जो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे, तर ज्याच्यामध्ये जो आहे अरेस्ट, ऑटोमॅटिक अरेस्टची जी प्रोव्हिजन आहे, ती जर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला वाटलं की अरेस्ट करणं गरजेचं आहे, कुठे नवीन फॅक्ट्स, बघा अरेस्ट केव्हा करतो, अरेस्ट आपण तेव्हा करतो की त्या गुन्ह्यामध्ये नवीन फॅक्ट्स, नवीन फिगर्स किंवा ती पूर्ण त्या गुन्ह्याचं स्वरूप, तर त्याच्याबाबत माहिती जेव्हा काढायची असते तर ते कस्टोडियल इंट्रोगेशन पोलीस करते, तर त्याच्याकरता अरेस्ट करणं आवश्यक आहे. पण याच्यामध्ये त्यांनी एक तरतूद टाकली आहे की अरेस्ट करणं हे कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. 18A2 मध्ये जी ऑफ द कोड, कलम 438 ऑफ द कोड म्हणजे CRPC कोड, तर CRPC कोड ह्याच्यासाठी ऍप्लिकेशन अप्लाय किंवा ह्याच्यासाठी लागू होणार नाही. आणि वर्ड काय यूज केलाय बघा ह्याच्यामध्ये, नॉट विथस्टँडिंग एनी जजमेंट और डायरेक्शन और ऑर्डर ऑफ कोर्ट, म्हणजे जे काशीनाथ महाजनचा जो जजमेंट आहे किंवा दुसराही कुठला न्यायनिवाडा असेल, तर या न्यायनिवाडाचं जे ऍप्लिकेबिलिटी आहे या कोड मध्ये राहणार, सेक्शन कोड मध्ये राहणार नाही. तर सेक्शन 438 हे काय आहे, डायरेक्शन फॉर ग्रांट ऑफ बेल टू पर्सन ऍप्रिहेंडिंग अरेस्ट, म्हणजे बेसिकली हा
अँटिसिपेटरी बेलचा प्रोव्हिजन आहे. तर हे जे प्रोव्हिजन्स आहेत, कुठलाही गुन्हा अॅट्रॉसिटीज मध्ये जर दाखल केला तर हे राहणार नाही. म्हणजे अँटिसिपेटरी बेल भेटणं थोडं मुश्किल आहे याच्यामध्ये. सो फ्रेंड्स, हे हा एक इम्पॉर्टंट कायदा आहे. या कायद्यामध्ये एक 2-3 गोष्टी अजून आपल्याला सांगतो. 2015 मध्ये या कायद्याचं अमेंडमेंट मध्ये त्यांनी फॉरेस्ट राईट्सचा एक मुद्दा टाकलाय. सो इफ यू आर प्रिव्हेंटिंग एनी पर्सन फ्रॉम एन्जॉईंग राईट्स ग्रँटेड अंडर फॉरेस्ट राईट ऍक्ट, तर तेही अॅट्रॉसिटीज चा गुन्हा आपल्यावरती दाखल होऊ शकतो. सेकंडली, खूप वेळा जेव्हा आपण ट्रायबल एरियाज मध्ये नोकरी करत असतो किंवा त्यावेळी आपण रेड्स किंवा आरोपीला पकडण्यासाठी जातो, तर अशा वेळेस जे आहे आपण नेहमी फोटोग्राफी आणि कॅमेरेज फोटोज हे करणं आवश्यक आहे. अन्यथा आपल्यावरती जे आहे अॅट्रॉसिटीज ऍक्ट च्या प्रोव्हिजन्स लागू होऊ शकतात. तर आपल्याकडे निदान काही ना काहीतरी पुरावा राहील. आणि तिसरा मुद्दा, जिकडे पण आपण पोस्टेड आहात तर त्या पोस्टेड मध्ये या कायद्याच्या वेगवेगळ्या तरतुदी काय आहेत किंवा या कायद्याचं लेटेस्ट डेव्हलपमेंट्स काय आहेत याचा अभ्यास करा. स्पेशली आपण ट्रायबल एरियाज मध्ये जेव्हा पण आपण नोकरी करत आहात. कारण की असा कुठलाही जर आरोप झाला तर हा एक भावनात्मक मुद्दा असतो आणि मग त्याच्यामुळे ते बरोबर आहे की नाही ती तर नंतरची गोष्ट, पण मग आपल्यावरती कारवाई होऊन जाते. चौथा मुद्दा, कुठलीही आपली कंप्लेंट जर आली या अनुषंगाने, कुठले SC-ST मेंबर्सनी जर कंप्लेंट केली तर SC आणि ST सेल चाही आपल्याला प्रत्येक ऑफिसमध्ये बनवणं आवश्यक आहे आणि त्या सेलची ही मदत घेणं आवश्यक राहील. तर जसंही आपल्याला कंप्लेंट आली तर ती कंप्लेंट चौकशी करून लवकरात लवकर आपण त्याला मार्गी लावा आणि एक लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत आपण हे पोचवा. सो या काही खबरदारी आहेत या ऍक्ट च्या अंतर्गत. जेव्हाही काही आपल्याला प्रश्न किंवा जेव्हा अडचणीमध्ये येणार तर हे जे आहे हे ब्रॉड पॉइंट्स आपण लक्षात ठेवा. आणि हे एकदम स्ट्रिंजंट ऍक्ट आहे. सो स्पेशली ट्रायबल एरियाज मध्ये फंक्शनिंग करताना यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. किंवा अशा क्षेत्रामध्ये की जिकडे SC-ST पॉप्युलेशन जास्त आहे तिकडे आपण काही कारवाई केली तर ह्याच्या तरतुदी जे आहेत त्यांचं आपण आधी आत्मसात करा. आणि जेव्हा पण आपण अशा प्रकारची कारवाई किंवा एन्क्रोचमेंट रिमूव्हल वगैरे असे करणार तर बाकीच्या ज्या यंत्रणा रेव्हेन्यू आणि पोलीस ते सोबत असणं आवश्यक आहे. सो इम्पॉर्टंट ऍक्ट आहे आपल्या सर्व्हिसच्या दृष्टीने. आणि फॉरेस्ट राईट्सचं 2015 मध्ये अमेंडमेंट केलं होतं. सो FRA बद्दल ही आपल्याला थोडी खबरदारी या ऍक्टच्या अंतर्गत घ्यावी लागेल. सो फ्रेंड्स, हिअर आय स्टॉप. आपल्याला जर कुठले प्रश्न जर काही असतील सो आपण ते बघूया. थँक्यू. So the floor is now open for questions. हॅलो सर. हॅलो. सुधीर सांगा. नमस्कार सर. नमस्कार. तर सर माझा क्वेश्चन असा होता की आपण सांगितलं की जोपर्यंत आपल्या ह्याची म्हणजे FIR रजिस्टर करायचं नाही तोपर्यंत आपली ऑथॉरिटी करत नाही, वरची परमिशन देत नाही. एक तर सर त्याच्यामध्ये जो नंतर पण अमेंडमेंट 2018 किंवा 19 तुम्ही दाखवलं, त्याच्यामध्ये तर सांगितलं की डायरेक्टच FIR इश्यू करायचा, म्हणजे फर्स्ट प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे म्हणून. तर सर त्याच्यामध्ये मला काय म्हणायचं, जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत FIR इश्यू होतो का? म्हणजे नाही बघा, एक मिनिट ऐकी ना. आणि तुम्ही जे म्हटलं जिल्हा स्तरावरती किंवा राज्य स्तरावरती पण त्याची मॉनिटरिंग कमिटी पण आहे, तर त्या कमिटीला किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील किंवा त्यांना विश्वासात घेऊन त्याच्यामध्ये सत्यता आहे म्हणूनच FIR रजिस्टर होतोय गरजेचं आहे, तर असं होतं का प्रॅक्टिकली? नाही बघा, पहिल्या गोष्ट जसं मी सांगितलं की याच्या अंतर्गत कुठलाही गुन्हा घडला तर तो एकदम सेन्सिटिव्ह असतो आणि त्याला सोसायटी आणि जो पॉलिटिकल क्लास आहे तो खूप गांभीर्याने घेतो. दुसरा मुद्दा,
2018च्या अमेंडमेंट मध्ये प्रिलिमिनरी एन्क्वायरीची जी अट होती ती म्हणजे सुप्रीम कोर्टने सुभाष काशीनाथ महाजनच्या न्यायनिवाड्यात सांगितली होती, ती अट काढण्यात आलेली आहे. तर प्रिलिमिनरी एन्क्वायरीची जी आहे काहीही गरज नाही, पण त्याला चेक अँड बॅलन्स साठी एक 18A1B मध्ये आपण पाहिलं की ऑटोमॅटिक अरेस्ट होणार नाही. जर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला वाटलं तर ते अरेस्ट करू शकतात, पण ऑटोमॅटिक अरेस्ट होणार नाही. ठीक आहे, तर ही एक त्यांनी दिलेली आहे. आणि समजा या ह्याच्यावरती दुर्दैवाने कुठले जर आपल्यावरती FIR झाली तर इमिजिएटली यू शुड कन्सल्ट युअर लॉयर आणि बेल घेण्याचा आपण ह्याच्यामध्ये प्रयत्न करा. ठीक आहे, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जेव्हा एकदा FIR होते तर ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डोमेन जे आपण म्हणतो, प्रशासनिक जो प्रशासनिक बाजू आहे त्याच्या चतुर्सीमावरून ते बाहेर जाते. इट देन एंटर्स द लीगल एरिना. तर तेव्हा कायदेशीर सल्ला घेणं आपल्याला आवश्यक राहील. सो हे आहे. आणि चौथा मुद्दा, ह्याच्याकरता पूर्वपरवानगीची काही गरज नाही आहे, जे सुभाष काशीनाथ महाजनमध्ये की जे नियुक्ती प्राधिकारीची पूर्वपरवानगी लागते, पण ह्याच्यामध्ये हे अमेंडमेंट मध्ये ती अट त्यांनी शिथिल केलेली आहे. म्हणजे डायरेक्ट FIR होऊ शकते शासकीय कर्मचाऱ्यांवरती. ठीक आहे ना सुधीर? सर मला काय म्हणायचं सर, ह्याचा म्हणजे मिसयूज होऊन नाहक त्रास होत नाही ना एकंदरीत? बघा, मिसयूज होत आहे की नाही, तेच म्हणतोय, मिसयूज होत आहे की नाही तो डिसाइड करणं याच्यामध्ये कोर्ट आहे. ठीक आहे, आणि वेगवेगळ्या अमेंडमेंट्स मध्ये 2 महिन्याच्या आत त्यांना न्यायनिवाडा होतोय. तर जेव्हा पण आपल्या विरुद्ध जर कंप्लेंट किंवा FIR किंवा कोणाच्या विरुद्ध झाली तर कायदेशीर आपल्याला त्याच्या विरुद्ध फाईट करणं गरजेचं. आणि जर आपण कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकले की हे जे आहे की हे जाणून बुजून आणि हेतुपुरस्पर मला त्रास देण्यासाठी केलाय, तर आणि काही पुरावा नाहीये. बघा, कोर्टामध्ये असं बोलणं चालत नाही की ह्यांनी असं बोललं होतं, ह्यांनी मला जातीवाचक शब्द बोललो होता, त्याला पुरावे लागतात. सो त्या पुराव्यांच्या ह्याच्यावरती कोर्ट आपला निर्णय देतो. सो ही जी फाईट आहे ती आपल्याला मिसयूज झालेला आहे ते कोर्टामध्येच सिद्ध करावा लागेल. दुसरा कुठलाही फोरम नाही. आणि कोर्टामध्ये एकदा आपण सिद्ध केलं की मिसयूज नाही आहे, मग हा जो आहे व्यक्ती ज्यांनी आपली फॉल्स कंप्लेंट केली तर त्याच्या विरुद्ध आपण वेगवेगळे सिव्हिल सूट वगैरेही फाईल करू शकतो, जेणेकरून पुढच्या वेळी तो अशा प्रकारचं मिसयूज करणार नाही. तर एकंदरीत आपल्याला कोर्टमध्येच हे सगळं फाईट करावं लागेल. तर दुसरा प्रश्न होता की सर, ते तुम्ही जे म्हटलात SC ST सेल जो आहे तो कसा बनवायचा, म्हणजे रेंज लेवलला किंवा कसा, कोण कंप्लेंट आली तर त्याच्याकरता एक GR आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. तर त्या GR मध्ये त्यांनी कुठकुठल्या त्या कंपोजिशन काय असेल त्या SC ST सेलचं आणि त्या SC ST सेल चे फंक्शन्स काय असतील, आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याला दर महिन्याला मीटिंग करणं आवश्यक आहे. तर तो GR आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून शोधा, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे ना? आणि सर, आपण आपल्यासोबत आपल्या आता डिपार्टमेंटला SC ST स्टाफ असतो, तर त्यांना सोबत घेऊन आपण एखादी कारवाई करतो, एन्फोर्समेंटची असेल तर त्यावेळेस ते आपल्या बाजूनं म्हणजे खरी आहे ती परिस्थिती सांगतात, तर त्याचा फायदा होईल का पुढे केसमध्ये जर आपल्या विरुद्ध जर ॲट्रॉसिटी झाली? बघा, सर्वात बेस्ट ह्याच्यामध्ये जी आहे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी. कुठल्याही अशा कारवाईमध्ये आपण जेव्हा जाल तर हे व्हिडिओग्राफी आपण करा. आणि जे आपले SC ST जो स्टाफ आहे त्यांना पण पुढे करा ह्याच्यामध्ये. आणि दुसरा, रेव्हेन्यू आणि पोलीसचे लोकही याच्यामध्ये आपण राहा. तर जनरली कोर्टमध्ये जर आपल्या लोकांनी जर बयान दिला तर ते म्हणतील नाही तर डिपार्टमेंटचेच आहेत ते, तर यांच्याच बाजूने हे देतील, साक्ष देतील. त्याच्याकरता एक न्यूट्रल म्हणून दुसरे जर रेव्हेन्यू आणि पोलीसचेही आपण इन्क्लूड केले तर आपल्याला काहीही कुठल्या प्रकारचं काही प्रॉब्लेम येणार नाही. तर व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी आणि इन्क्लुजन ऑफ रेव्हेन्यू अँड डिपार्टमेंट इन युअर ऍक्टिव्हिटीज, वेदर रेड्स और एन्क्रोचमेंट रिमूव्हल.
थँक्यू. ठीक आहे सुधीर. ओके, थँक्यू. हो येस सर, थँक्यू. उमेश, थँक्यू. इट वॉज व्हेरी इलॅबोरेट. सर थँक्यू सर. सगळ्या बाकी अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की जे उमेशने सांगितलं की यू यूज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. मला आठवते अजून एकदा आम्ही अतिक्रमण हटवताना ड्रोन्स ठेवले होते तिथे आणि एसटी एरियात काम करत होतो. एसटीच अतिक्रमण हटवत होतो FRA मध्ये अंतर्गत. तर त्यावेळी पूर्ण मोर्चा आमच्याकडे यायला लागला. परंतु जसं आणि इट वॉज लेड बाय एक्स MLA ऑफ द एरिया. तर आम्ही 15, 16, 20 लोक असतील आणि ते 200 होते. परंतु ऍज सून ॲज द ड्रोन्स फ्ल्यू टुवर्ड्स देम, तर त्यांनी बघितलं की हे सगळं व्हिडिओग्राफी होत आहे. तर त्या आमदारांनी तो मोर्चा परत नेला. तर ते मला इथे स्पष्ट करायचं आहे की यू यूज सच टेक्नॉलॉजी. ड्रोन आहे, नंतर आता ऍक्शन कॅमेराज येतात जे तुम्ही तुमच्या हेल्मेटवरती लावू शकता किंवा तुमच्या गाडीवरती बसवू शकता. सो त्याला GoPro कंपनी वगैरे आहे ना, त्यांचे येतात. सो यू हॅव टू बी इक्विप विथ ऑल दिस टेक्नॉलॉजी. नाहीतर हे तुम्ही म्हटले तसं आरोप प्रत्यारोप होतील. त्यावेळी तुम्हाला सेफ करणारं जे आहे ते पिक्टोरियल एव्हिडन्सेस किंवा कॅमेराचे एव्हिडन्सेस. बेस्ट इज ड्रोनचं मी पाहिलं इव्हन ग्रेझिंगच्या ऑफेन्सेसमध्ये. जसं आता मेंढपाळ लोक मोठ्या संख्येमध्ये मेंढ्या आपल्या जंगलात शिरतात, पण ड्रोन जर गेलं की ते लगेच पळायला लागतात. कारण त्यांना कळतं की, आणि ते दुरून करू शकतो आपण हे सगळं. 2 किलोमीटर 3 किलोमीटर वरून तुम्ही त्यांचं फिल्मिंग करू शकता. म्हणजे तुमचं डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट येत नाही आणि दॅट सेव्ह यू. मध्यंतरी अमरावतीला एक मोर्चा आला होता आणि आपल्या DCF ला पार त्यांनी वनमंत्र्यांच्या समोरच खूप प्रेशराईज केलं होतं. फक्त त्यावेळी एकच काम झालं होतं, म्हणजे एक लेडी गार्डच्या समोर ते लोक असला तमाशा करत होते, तर त्याचं फिल्मिंग एकाने दुसऱ्या गार्डाने करून ठेवलं होतं. अँड दॅट सेव्ड द टाइम. म्हणजे त्यावेळी, नाही तर त्या दिवशी असं सिच्युएशन होतं की DCF वर ऍक्शन होईल, कारण पूर्ण पब्लिक अगेन्स्ट होतं. परंतु एक फिल्म घेतलेली होती एका गार्डाने चुपचाप, की कसं लेडी गार्डशी लोक बिहेव केले, कसं तिला टेरराईज केलं. तर त्यानंतर मग उलट आपले वनमंत्री म्हटले की अरे असे ड्रोन आपण सगळ्या डिव्हिजनला घेऊया, आणि कलेक्टरला सांगितलं यांना पैसे द्या आणि असे ड्रोन्स सगळ्या डिव्हिजन मध्ये असू द्या. तर माझी सगळ्या रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आजकाल ड्रोन फार स्वस्त झाले. तर रेंज ऑफिसर्सनी सुद्धा प्रत्येक रेंजला तरी ड्रोन वगैरे घ्यावे, आणि कुठं ना कुठे पैसे मिळतातच आपल्याला. तर आणि या कायद्याबद्दल भीती बाळगून चालणार नाही. जसं उमेशने आधी स्पष्ट केलं, द मोर यू नो अबाउट दिस ऍक्ट, मोर इट विल बी टू युअर ओन असिस्टन्स. कारण यातले बारकावे तुम्हाला माहित पाहिजे, सेफगार्ड्स माहित पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे ते तुम्ही बघितलं. एकदा ते माहित असलं की यू विल कीप युअर सेल्फ सेफ. सो नॉलेज इज एम्पॉवरमेंट म्हणतो आपण तसं. तर या कायद्याचं जास्तीत जास्त आत्मसात करा. सो मेनी केस लॉज आर देअर. ट्राय टू रीड दोज केस लॉज अँड दॅट विल रिअली हेल्प यू. एक्झाम बाजूला राहील, एक्झाम तर आपण कसे पण पास होणार, परंतु पूर्ण सर्व्हिस, आता मोस्टली यू आर ऑल यंग अँड यू हॅव गॉट ॲटलीस्ट 25 to 30 years ऑफ सर्व्हिस लेफ्ट. 30 वर्ष घाबरत राहण्यापेक्षा या कायद्याचं ज्ञान मिळवून मग तो कायदा आपल्या उपयोग कसा येईल, आपण यातनं सेफ कसं राहू, आणि खरोखरच आपल्याला कोणावर अन्याय करायचा नाहीये, परंतु ऍट द सेम टाइम यू हॅव टू बी सेफ ऑल्सो. सो थँक्यू उमेश. येस सर. सर ह्याच्यामध्ये एक अजून आपल्या परवानगीने एक दोन मुद्दे ऍड करतो. फ्रेंड, जनरली आपण जेव्हा रेड्स किंवा फील्डवरती जातो तर अशा वेळीस हे महिलांना पुढे करण्याची एक प्रवृत्ती आहे. तर त्या समाजाच्या ज्या महिला आहेत ते पुढे होतात आणि मग ती एक ट्रिकी सिच्युएशन असते. तर अशा रेड्स आणि ह्या एरियामध्ये जेव्हाही आपण ऍक्शनसाठी जाल तर गेट युअर ऑल वुमन स्टाफ विथ यू. सर्व वुमन स्टाफ. जर फॉरेस्ट गार्ड कमी असेल तर आपण आपल्या ऑफिसच्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांनाही घेऊन जा, कारण की हे एक स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे आणि महिला समोर असले की मग वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये. सो जस्ट कीप दिस थिंग इन माइंड. सर नमस्कार सर. हा नमस्कार. मला ऍक्च्युली जस्ट रिसेंटली आमच्याकडे असं सिच्युएशन आली, त्यामुळे प्लांटेशन सुरू केलं आणि तिथे ऍक्च्युली त्या व्यक्तींवरती, त्या फॅमिलीवर ऍक्च्युली
लास्ट इयर एक गुन्हा बुक झाला होता की त्यांनी अतिक्रमण करताना आम्ही जेसीबी वगैरे सीज केलेली आणि जे ऍक्च्युली शेतीचं काम करत होते ते बिलॉंग्स टू एसटी कॅटेगरी, म्हणजे आदिवासी आहेत त्या, आणि त्याच्यामध्ये महिला पुढे येतात. तर त्यावेळेस जेसीबी जो जप्त केलेला आहे तो थर्ड पर्सनचा होता आणि ते काही एसटी कॅटेगरीचे नव्हते. तर याच्यामध्ये असं झालेलं आहे की जेसीबी हा कंपाऊंडिंग करून हे झालेला आहे, रिलीज झालेला आहे. बट आता ऍक्च्युअल आपण ते अतिक्रमण निष्कासन करण्याच्या वेळेस प्लांटिंग करतोय, तर त्या महिला पुढे येतात सेम जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध म्हणजे तिथे काही जागेवर आपण त्यांच्यावर अलिगेशन करू शकत नाही किंवा फोर्सफुली थांबू शकत नाही, बिकॉज ह्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांना प्रोटेक्शन असल्यामुळे. आपला आवाज कट होतोय चेतना. हॅलो. 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 बोला हॅलो चेतना. सर, ऐकू येत आहे? हो, आता क्लिअर आहे. हा. तर सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे आणत आहेत, यामुळे त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेलो. तर त्यांनी आम्हाला रेकमेंड केलं की तुम्ही जर गुन्हा दाखल केला तर तुमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे आमचा गुन्हा दाखल झाला नाही. पण त्यांनी असं सुद्धा सजेशन दिलं की तुम्ही आमचं प्रोटेक्शन घ्या, आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो आणि मग आपण प्लांटिंग करता येईल त्याच्यामध्ये. तो म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला असं या कायद्याची भीती वाटेल की आपण कोणतीही अतिक्रमण निष्कासन करण्याची कारवाई करायची आहे किंवा सरकारी कामात अडथळा आणतात, तर मग आपण प्रत्येक वेळेस थांबायचं का याच्यामध्ये, असं. नाही, बिलकुल नाही. बघा चेतना आणि बाकी जे ऑफिसर्स प्रेझेंट आहेत, एक समज आपण डोक्यातून काढून टाका की प्रोटेक्शन फक्त त्यांनाच आहे. त्यांच्यापेक्षा 1000 पट प्रोटेक्शन आपल्याला आहे, बिंग पब्लिक सर्वंट्स. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कुठलंही अतिक्रमण जे आहे ते सिंगम स्टाईल मध्ये जाऊन काढणं असं योग्य नाही. त्याच्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याचा अवलंब केला आहे का, त्यांना नोटीस दिलेली आहे का, त्यांना हिअरिंग दिलं आहे का, त्यांना एविक्शन नोटिसेस सर्व्ह झाले आहेत का. एकदा एविक्शन नोटिसेस सर्व्ह झाल्यानंतर तो नेक्स्ट स्टेप आपला हा राहील की जे लोकल रेव्हेन्यू आणि पोलीसचा स्टाफ आहे त्यांना पूर्ण प्रकरण द्यायचं आणि त्यांची मदत मागायची. जर लोअर ऑफिसर्स कॉपरेट नाही करत आहेत तर जे सिनियर ऑफिसर्स ना इंटरव्हेन्शन करून की आम्ही या दिवशी अतिक्रमण हटवणार आहोत आणि कायदा व सुव्यवस्था याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्याच्याकरता आपण या ठिकाणी हजर राहावे की आपले जे डेप्युटी आहेत, नायब तहसीलदार असो किंवा पोलीसमध्ये SI असो किंवा PI असो, ते हजर राहावे विथ दिस स्टाफ. आणि जेव्हा ही फाईल आपण सबमिट करतो तर ती फाईल मध्ये पूर्ण आपले बंच एकदम क्लिअर असायला पाहिजे. POR, मग त्याच्यानंतर गुगल अर्थचे जे फोटोज, मग त्यांना जी सुनावणी नोटीस दिलंय ते, त्यांचा जो जवाब आणि मग एविक्शन ऑर्डर्स, असा पूर्ण बंच द्यायला आपल्याला पाहिजे. आणि मग त्यांचं साथ घेऊन एक ठरवल्या दिवशी आपण ही कारवाई करा. ही कारवाई करण्याच्या आधी जसं सरांनी सांगितलं, ड्रोन्स किंवा बॉडी कॅमेराज ही आता येतात, ऍक्शन कॅमेराज येतात जे व्हेकल वरती लावू शकतात, आणि एक आपला व्हिडिओग्राफर. बरेच वेळी काय होतं की लोक ही शाणे असतात तर ते व्हिडिओग्राफरला सर्वात पहिलं अटॅक करतात की जेणेकरून हे फिल्म करू शकणार नाही. तर अशा ठिकाणी जे बॉडी कॅमेराज असतात, ड्रोन्स असतात, तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि पोलीस आणि रेव्हेन्यूची सहायता घेऊन आपण डेफिनेटली ते अतिक्रमण हटवू शकतात सेफली. ठीक आहे. तर हे पूर्ण स्टेप्स आपण प्रॉपरली करा आणि कायद्याचा प्रोटेक्शन आपल्याला नाही आहे असं आपण विचार डेफिनेटली करू नका. ठीक आहे. आपल्याला खूप सारे प्रोटेक्शन्स आहेत आणि त्या प्रोटेक्शनचा वापर, बघा आपण पब्लिक सर्वंट आहोत, आपण कायदेशीर बांधलेलो आहोत, तर आपल्याला जे पण कारवाई करायची आहे ती कायदेशीर करायची आणि कायदेशीर आपण कारवाई केली तर कुठलीही अडचण आपल्याला कधीही येणार नाही, ही आपण गोष्ट लक्षात ठेवा. थँक्यू सर. ओके, थँक्यू. हॅलो सर. हा सुधीर सांग. सर मला जी आता तुम्ही म्हटला ड्रोन कॅमेरा, ऍक्शन कॅमेरा किंवा बॉडी कॅमेरा, ते म्हणजे चांगल्या कंपनीचे आणि म्हणजे रिझनेबल प्राइस मध्ये तर कुठे आणि कसे मिळतील तर त्याच्याबद्दल थोडं हे केलं. ड्रोन्स जनरली 30 ते 40 हजार मध्ये येऊन जातात.
ठीक आहे. ते ऍक्च्युली आपल्याला जेम पोर्टल आहे शासनाचा, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, त्याच्यावरती हे सगळं भेटून जाईल. आणि मग त्याच्यानुसार आपण ते खरेदी करू शकतो, कारण की खरेदी आता जेम वरून कंपल्शन केलं आहे. तर तिकडे आपण हे सर्च करा. दुसरा जे आपले इंटरनेट आहे, इंटरनेटवरतीही आपण वेगवेगळे सर्च करू शकतात. किंवा थर्ड, जे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत, जसं ट्रॅफिक पोलीस आहे किंवा पोलीस आहे, त्यांनी हे कॅमेरेज त्याच्यामध्ये चांगले हे वापरतात ते. तर त्यांनाही आपण विचारू शकतात की आपले जे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, आपला मॉडेल कुठला आहे. तर एकंदरीत हे तिन्ही याचा अभ्यास करून मग आपण प्रोसीड करू शकता. आणि सर 2 कॅमेरा चालवण्यासाठी म्हणजे आपल्याला पण चालवता येईल असं काही अवघड नाही ना? हो, काही अवघड नाही आहे. आपण ही चालू शकतो. जसं आपण ते आपले छोटे मुलं जे आहेत ना, व्हिडिओ गेम खेळतात ना, तशा प्रकारे त्याला ते पुढे मागे फक्त जॉयस्टिकनी पुढे मागे आपण करू शकतो. तर तो काही इश्यू नाही. ज्याच्याकडून आपण ड्रोन घेतो तर त्याला तोच ट्रेनिंग देतो. तर ती ट्रेनिंग आपण आपल्या स्टाफला देऊन त्यांना एम्पॉवर करू शकतो या ठिकाणी. थँक्यू. ओके, थँक्यू. सर, एक शंका होती. हा विवेक, सांगा. सर, काल आम्ही जवळपास 1 हेक्टरचं अतिक्रमण काढलं. एक एसटी कम्युनिटीचंच होतं. आम्ही शेजारच्या रेंज मधून एक लेडी फॉरेस्ट गार्ड बोलवल्या होत्या आणि 2 फॉरेस्ट गार्ड बोलवले, आमचा संपूर्ण स्टाफ. आणि फक्त आम्ही काय केलं की 2 कॅमेरेज होते जे वेगवेगळ्या अँगलनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही अतिक्रमण काढलं. जवळपास 6 हॅमलेट काढले आणि 1 हेक्टरचं अतिक्रमण काढलं सर. तर त्याच्यामध्ये म्हणजे आता बऱ्याचशा मला नवीन गोष्टी कळल्या. आमच्या काही प्लस पॉईंट होते की म्हणजे लेडी फॉरेस्ट गार्ड होते आमच्या बरोबर, आणि आम्ही सर्व एकत्रितपणे युनिफॉर्म वरती गाडी घेऊन गेलो होतो. म्हणजे त्याचा त्यांच्यावर दबाव पडला, कारण कालची त्यांची परिभाषा आणि आजची भाषा ह्याच्यामध्ये फारच फरक पडला होता. आणि फक्त ह्याच्यात एक त्रुटी म्हणजे शंका होती सर ही की अतिक्रमण काढते वेळेस, कारण 2-3 दिवसापूर्वीच अतिक्रमण होतं त्यांचं. ओके. आणि आम्ही त्यांना नोटीस वगैरे सर्व केली नाही, कारण त्यांनी अभयारण्यामध्ये प्रवेश केला होता. तर ह्या गोष्टीमध्ये ही चूक झाली का की नोटीस त्यांना ह्या प्रसंगात सुद्धा सर्व करणं गरजेचं होतं, कारण त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट नव्हते आणि जस्ट विदिन अ वीक अतिक्रमण होतं सर. नाही, या ठिकाणी जर ते अभयारण्य आहे तर इलिगल एंट्रीचा आपण बेस घेऊ शकतात की ते इलिगल एंट्री त्यांनी केली होती म्हणून आम्ही हटवलं. पण नेक्स्ट टाइम जेव्हा आहे ते आपण प्रॉपर प्रोसिजर फॉलो करा, कारण की प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाचा तत्व हा बेसिक आहे. तुम्ही जे आहे कायदेशीर कारवाई करा, पण समोरच्या व्यक्तीचं हिअरिंग झाल्यानंतरच आपण पुढची कारवाई करणं अपेक्षित आहे. नाही तर ते हे धरू शकतात की आम्हाला जे आहे डायरेक्टली काढलं, आमची बाजू ऐकलं नाही. दुसरं त्याच्यामध्ये एक अँगल हे सांगतो चेतना, याच्यामध्ये एक अजून ऍडिशन आहे आपल्यासाठीही. आधी आपण असर्टन करा की त्यांनी कुठलं वनहक्क दाव्याच्या अंतर्गत कुठला दावा तर दाखल केलेला नाहीये. नाही सर, कोणत्याही प्रकारचं त्यांनी FRA म्हणजे ऍक्च्युली कसं त्या केसमध्ये सर मी स्टेटमेंट घेतलेले, फर्स्ट जी केस झालेली ना, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेले. फक्त एकच त्यांच्याकडे आहे की आम्ही आमच्या पूर्वी माझ्या सासऱ्यांची जमीन आम्ही पूर्वापार कसत होतो, बट त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही ऍप्लिकेशन केलेले, तर पण त्याच्यामध्ये सर काही असं त्यांच्याकडे ठोस पुरावा नाहीये की बाबा ही जमीन त्यांना अलॉट झालेली आहे किंवा FRA त्यांनी दाखल केलेलं आहे, असं काहीच नाहीये सर त्यांच्याकडे. ओके, तर ते नाही ते आहे ना चेतना, अशा वेळी डबल चेक करायचं तहसील ऑफिस वरून की त्यांनी काय ऑफिसमध्ये तर काय दाखल केलेलं नाहीये. त्यांनी एक ऑफिशियल लेटर द्यायचं या व्यक्तीचं काय असं आलेलं आहे का, म्हणजे आपण सर मी त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स मागितले होते की बाबा तुम्ही काही ह्याच्यावर कुठे पत्रव्यवहार केलाय का, तर सर रिसेंटली त्यांचा काहीच नाहीये. जुने ते पण अगदी त्यांच्यावर काही, पण कसं आहे सर, जो सर्वे नंबर आता फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर झालेला आहे तो त्याच्यामध्ये त्यांना काहीच कुठे अलॉटमेंट नाहीये किंवा त्याच्या रिलेटेड त्यांच्याकडे पूर्वी काही असं म्हणजे कोणती अलॉटमेंट केलेली आहे किंवा तिथे काय अतिक्रमण त्यांचं आहे, काहीच बेसिक त्यांच्याकडे नाहीये. आणि FRA वगैरे दाखल केलेला आहे
कुठे दावा, तर त्याचं सुद्धा त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन काहीच नाही. हा नाही, त्यांच्याकडे नसेल, पण समजा त्यांनी कधीही सबमिट केलं असेल तर जस्ट डबली शुअर, कारण की फॉरेस्ट राईटचंही त्यांनी 2015च्या अमेंडमेंटमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे ना. तो हा एक कारवाई करण्याच्या आधी हाही एक थोडा मुद्दा असर्टन करून घ्या. तहसीलदार ऑफिस मध्येच एन्क्वायरी करावी लागेल ना सर या संदर्भात? हो. तिथे काही स्पेशल ऑफिसर्स असे नेमणूक केलेले असतात का FRA साठी सर? नाही, स्पेशल ऑफिसर्स तर डिस्ट्रिक्ट लेवलवरतीच हे करतात, पण ते वेगळ्या कारणासाठी. पण जनरली ते जे दावे आहेत तहसील किंवा SDO कार्यालयामध्ये हे करतात. आणि ऍडिशनली तिकडची जी ग्रामसभा आहे तिकडे पण आपण एक लेटर टाकून द्या. तर तिन्ही ठिकाणी म्हणजे जो अर्जदार आहे, ग्रामसभा आणि SDO या तिन्ही लेवलवरती आपल्याला क्लॅरिफिकेशन भेटून जाईल की ह्यांचं काही पेंडिंग आहे की नाही. देन आपण बिंदास आपली कारवाई करू शकता. ऍक्च्युली हे सर जे विलेज आहे ना ते म्हणजे ते विलेज पूर्ण आदिवासी येत नाही, किंवा ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये जे सरपंच वगैरे आहे ते सुद्धा ST कॅटेगरीचे नाहीत. फक्त ही जी फॅमिली आहे त्या गावामधली तीच फक्त ST कॅटेगरी मध्ये येते. त्यामुळे ग्रामसभेमध्ये ते असेल की नाही म्हणजे ते व्हेरीफाय करावं लागेल सर. हो, ग्रामसभा म्हणजे त्या विलेजचे सर्व ऍडल्ट मेंबर्स. तर तर त्यांच्याकडूनही आपण की ह्यांचा काय दावा आलेला आहे का, कारण की ते वेगवेगळ्या लेवलवरती पेंडिंग असू शकतं. समजा ग्रामसभाने आपल्या लेवलवरती आहे किंवा त्यांनी वरती पाठवलं असेल तर SDO लेवलवरती. तर जस्ट आपल्या सेफ्टीसाठी आणि प्रॉपर प्रोसिजरसाठी हेही आपण त्यांच्याकडून एक लेटर घेऊन घ्या की या व्यक्तीचा कुठलाही दावा आमच्याकडे आलेला नाही किंवा त्याचा अपील वगैरे काही पेंडिंग नाही आहे. ओके सर. हा ठीक आहे ना. हा सुधीर सांगा ना. हा सर, हा एक माझा अनुभव आता असा होता मागच्या 2 दिवसाचा. सर आपण ज्यावेळेस एन्क्रोचमेंट काढायला जातो तर त्यावेळेस पोलिसांची मदत मागतो, तर त्या APSC समन चांगले आहेत. परंतु ते म्हणतात की SP ऑफिसला आता जी सर्व्हिस आम्ही देतो तुम्हाला, तर ती सर्व्हिस काही ना काही अमाऊंट पेड करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला प्रोटेक्शन ते मिळेल. बरोबर. ते पहिले द्यायचे सर, आता ते देत नाही. तर म्हणजे काय नवीन असायची काय नाही, आपण आपल्या DCF ना पत्र लिहा की अशा प्रकारचं अतिक्रमण काढायचं, सर्व त्याच्यामध्ये कागदपत्र जोडा आणि विथ एविक्शन ऑर्डर, आणि याच्याकरता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच्याकरता जे आहे पोलीस फोर्स उपलब्ध करण्यासाठी SP लेवलवरून पाठपुरावा करावा, पाठपुरावा करून उपलब्ध करून द्यावी ही विनंती. तर मग डिव्हिजन लेवलवरून ते कोऑर्डिनेट करतील SPशी आणि मग आपल्याला फोर्स अवेलेबल होऊ शकतं. दुसरी गोष्ट फीस. आपण डिव्हिजनला पण द्यायचं ना, आपण डायरेक्ट SPला जर दिलं तरी चालेल ना, काय प्रॉब्लेम? त्याची कॉपी आपण द्या, पण जी प्रॉपर प्रोसिजर आहे तर ती फॉलो करणं गरजेचं आहे. एक प्रति आपल्या DCF न करा आणि प्रतिलिपी तिकडचे जे SDPO आहेत आणि SP ह्यांना करा. आणि सर रेव्हेन्यूवाली कधी शक्यतो येत नाहीत सर, तर त्याच्यासाठी आपण म्हणजे ठीक आहे, आपण म्हणजे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे असणं गरजेचं आहे, परंतु शक्य ते टाळतात. नाही टाळतात, पण त्यांना जे आहे ते फॉलोअप करावा लागेल आपल्या लेवलवरती पण, आणि आपल्या ACF लेवलवरती आणि DCF लेवलवरती. आणि परत त्यांचा पत्रव्यवहार आपण केला आणि फॉलोअप केला तर निश्चित ते रिलेंट करतात. आणि तहसीलदार तर नाहीत, किमान नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी ते उपलब्ध करून देतात. थोडा वेळ लागतो, पण आपल्याला परस्यू करावं लागतं ते. ओके. सो आणखीन जर कोणाचे जर प्रश्न नसतील, सो शॅल वी स्टॉप सर विथ युअर काइंड परमिशन सर. सर थँक्यू सर, खरोखर म्हणजे छानच सेशन झालेलं आहे आणि बरीच जी भीती होती मनातली ऍक्ट बद्दल सर ती बरीच निघालेली आहे सर. हो, थँक्यू सर, थँक्यू. ओके थँक्यू बहाळेजी, आणि थँक्यू फ्रेंड्स. आणि या कायद्याचा अभ्यास करा, काही घाबरण्याची गरज नाहीये. आपल्याला पब्लिक सर्व्हंट म्हणून ऑलरेडी खूप सारे प्रोटेक्शन्स आहेत. ठीक आहे. सो ऑल द बेस्ट, आणि चांगल्या प्रकारे एक्झाम आपण अटेंड करा. ठीक आहे. ओके थँक्यू. बाय. थँक्यू सर. ओके थँक्स अ लॉट.